ओके, आता आपण प्रकरण 6 आपण स्टार्ट केलेलं आहे. तर या प्रकरणामध्ये आपण काही सूत्र बघितलेली आहेत. तर आता आपण शेवटची 3 सूत्र आहेत ती बघणार आहोत. त्रिकोणमितीय नित्य समानता. त्रिकोणमितीय नित्य समानता आता आपल्याला बघायची. ओके, तर त्रिकोणमितीय नित्य समानता काय आहे ते कसे लक्षात ठेवायचे ते तुम्हाला मी शिकवतो. याच्यामध्ये खूप सोपा पाठ आहे, जास्त काही कठीण नाही. लक्ष द्या. समजा पहिली नित्य समानता बघायची असेल त्यासाठी आपल्याला एक त्रिकोण लागेल. तो मी त्रिकोण काढतो एबीसी. त्यातला हा आपण घेऊया थिटा. ओके, मला सांगा या त्रिकोणामध्ये साइन थिटा किती येणार. साइन म्हणजे काय, समोरची बाजू छेद कर्ण, ही लगतची बाजू असणार राईट ना. समोरची बाजू कोणती आहे तर एबी छेद एसी. आणि कॉस थिटा काय येणार तर लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे बीसी छेद एसी. जर यांची आपण बेरीज केली, काय केली बेरीज केली, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय येणार बघा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर. साइन काय आहे एबी छेद एसी. आता वर्ग पाहिजे म्हणजे याचा वर्ग अधिक कॉस बीसी वर्ग छेद एसी वर्ग. हा दोघांचा छेद कसा आहे समान आहे, त्याच्यामुळे छेद समान करून घेऊया. छेद समान असल्यामुळे छेद समान घ्या आणि अंशांची बेरीज करा. एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. आता परंतु एबी वर्ग अधिक बीसी वर्ग या त्रिकोणामध्ये काय येईल, पायथ्यागोरस या त्रिकोणामध्ये कर्ण वर्ग एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग म्हणजे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग म्हणजेच काय येणार एसी वर्ग. म्हणजे इथे काय लिहा एसी वर्ग लिहा छेद एसी वर्ग. एसी गेले म्हणजे काय एक. म्हणजे याचा अर्थ साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती येतो 1 येतो. ही आपली पहिली नित्य समानता की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत किती येते 1 येते. समजलं एवढं. आता दुसरी नित्य समानता बघायची असेल तर याचाच उपयोग करायचा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. याला आपण कॉस वर्ग थिटाने भागूया. एकदा साइन वगैरे भागायचं, एकदा कॉसने भागायचं. आधी आपण आधी साइनने भागा आधी कॉसने भागा काही प्रॉब्लेम नाही. माझ्या आपण समजा साइनने भागलं तर साइन वर्ग थिटाला प्रत्येकाला साइन वर्गाने भागायचं. 1 छेद साइन वर्ग थिटा. दोन्ही बाजूला साइन वर्ग थिटाने भागू. ओके, भागाला हे गेले राहिले काय ते 1 अधिक कॉस छेद साइन म्हणजे काय. साइनला जर कॉसने भागलं तर काय मिळतो टॅन मिळतो. आणि जर उलट भागलं कॉसला साइनने भागलं काय मिळतो कॉट मिळतो. शिकवले तुम्हाला मी. नाही ते कॉट मिळणार म्हणजे कॉट वर्ग थिटा बरोबर. 1 छेद साइन म्हणजे काय साइन गुणिले कॉस 1. मी तुम्हाला क्रम सांगितला होता मागे साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक. साइन इंटू कोसेक बरोबर 1. कॉस गुणिले सेक 1. टॅन गुणिले कॉट 1. मग 1 छेद साइन जर साइन थिटा गुणिले कॉसेक थिटा बरोबर 1 असतो तर हा साइन थिटा इथे भागिले गेले तर काय होणार 1 छेद साइन म्हणजे काय भेटणार आपल्याला कोसेक भेटणार. म्हणजे इथे काय होणार कोसेक वर्ग थिटा. 1 छेद साइनचा अर्थ कोसेक थिटा येतो. मागचे सूत्र काढून बघा तुम्हाला समजेल. ही आली आपली दुसरी आयडेंटिटीज. ओके, तिसरी काढण्यासाठी तुम्ही आता कॉस वर्गाने भागायचं. बेस हाच घेणार साइन वर्ग थिटा बरोबर अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजे या दोघांना आपण आता कॉस वर्गाने भागा. एक छेद कॉस वर्ग थिटा. दोन्ही बाजूला कॉस वर्ग थिटाने भागू. म्हणजे ते साइन छेद कॉस म्हणजे काय टॅन. मग साइन वर्ग छेद कॉस वर्ग म्हणजे काय तर टॅन वर्ग थिटा. हे गेले म्हणजे काय 1. जसं 1 छेद साइन म्हणजे कोसेक तर 1 छेद कॉस. 1 छेद कॉस म्हणजे काय भेटणार सेक.
कळलं? ही आहे आपली तिसरी नित्य समानता. अशा एकूण 3 नित्य समानता तुम्हाला अभ्यासाला आहेत आता. ओके, मग या 3 नित्य समानता समजा आपल्याला लक्षात पाहिजे. हे सर्व लक्षात नाही ठेवायचं. 1, 2, 3 हेच लक्षात ठेवायचं. सोपं आहे. साइन वर्ग अधिक कॉस बरोबर 1 हे तुमचं पाठ होणारच आहे. दुसऱ्यामध्ये सीसी लक्षात ठेवायचा. साइन कॉस गेल्या, टॅन कॉट सेक कॉसेक राहिला, त्यातला सीसी इथे येतो. ओके, एक फक्त इथे एकच असं आहे की साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1 येतो. बाकीच्या ठिकाणी 1 आधी येतो, नंतर इक्वल टू येतं. म्हणजे 1 अधिक कॉट वर्ग बरोबर कोसेक. म्हणजे कॉस सीसी लक्षात ठेवायचं. 3 अक्षरी 5 अक्षरी, म्हणजे छोटावाला इकडे मोठावाला इकडे. ओके, आणि मग उरले टॅन आणि सेक इथे येणार. मग 1 अधिक टॅन मग सेक. ओके, असं लक्षात ठेवा. किंवा आणखीन एक पद्धत आहे लक्षात ठेवायची. कशामध्ये लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा बस, बाकी काय नाही. ती लक्षात ठेवायची पद्धत कोणती सांगतो बघा. क्रम मी मला आधीच सांगितलं होतं की ते सिक्वेन्सला खूप महत्व आहे. क्रमाला लक्षात ठेवा, क्रम लक्षात ठेवा. पहिली नित्य समानता, दुसरी आणि तिसरी. इथे साइन थिटा लिहा, साइन, मग बाजूला कॉस. साइन कॉसच्या खाली टॅन, टॅनच्या खाली कॉट, साइन कॉस टॅन कॉट. मग इथे सेक, टॅनच्या समोर लिहायचा, याच्या खाली कोसेक. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. ओके, इथे सगळीकडे वर्ग करा. इथे बरोबर चिन्ह, इथे बेरजे चिन्ह, आणि जे राहिले तिथे 1. संपा सोपा की नाही. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. ओके, आणि मग इथे अधिक, इथे इक्वल टू, वर्ग वर्ग जायचे, इथे 1 1 1. हे लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवलात की तुम्हाला बरीचशी गणितं सोपी जातील. कारण जे आपण एक्सरसाइज बघणार आहोत त्यातली पहिली 3 गणितं याच्यावरच आधारित आहे. पहिल्या याच्यावर आहे, दुसऱ्या याच्यावर आहे, तिसऱ्या याच्यावर आहे. ओके, लेट्स सी. 6.1 हा, ही सूत्र आहेत ना, ही 10 वेळा याच्यात 10 टाइम्स. सर्व नित्य समानता 10 वेळा लिहायची आहेत. फक्त नित्य समानता कशी आली ती नको मला. फक्त 10 वेळा साइन वर्ग अधिक कॉस वर्ग 1, 1 अधिक टॅन वर्ग इटा बरोबर सेक वर्ग इटा, 1 अधिक कॉट वर्ग इटा बरोबर कॉसेक वर्ग इटा. हे फक्त 10 वेळा लिहायचं आहे. ओके, आणि आता 6.1 पासून सर्व गणितं 2-2 वेळा करायची. किती वेळा करायची? 2-2 वेळा. ओके, 6.1 पासून प्रत्येक गणित जे आहे ते तुम्ही 2 वेळा करायची आहेत. 6.1 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जिथे ज्यांच्या आजूबाजूला दुकानं असतील त्यांनी जाऊन पुस्तकं घेऊ शकता. जर पुस्तकं नसतील तर 6.1 बघा. पहिलं गणित दिलंय, साइन थिटा दिलाय, कॉस आणि टॅन करायचं आहे. साइन दिलेला आहे. पहिलं गणित सराव संच 6.1 2 वेळा प्रत्येक गणित सोडवायचं आहे. ओके, पहिलं, जर साइन थिटा बरोबर, साइन किती आहे 7/25 आहे, तर तुम्हाला करायचं आहे कॉस थिटा व सेक थिटा यांच्या किमती करायच्या नाही. सेक नाही, टॅन थिटा करायचा. साइन कॉस, साइन दिलाय, कॉस आणि टॅन करायचंय. सोपं आहे. साइन आणि कॉस मध्ये संबंध काय आता आपण शिकलो. काय संबंध आहे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती येतो? 1 येतो. राईट ना. मग साइनची किंमत किती आहे? 7/25. ती ठेवा इथे. पण साइनचा वर्ग आहे. साइनचा वर्ग असल्यामुळे याचा आपण वर्ग करायचा. अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. याचा वर्ग करा. 7चा वर्ग किती? 49. 25चा किती? 625. अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग हा जो पूर्ण हा जो सेट आहे, हा सेट इथे अधिक आहे. हा अधिक तिरजण करणार, वजा होणार जशाच्या तसा. उलटे सुलटे नाही करायचे ना. म्हणजे कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 49/625. छेद म्हणजे काय असणार आहे? 1. आता छेद समान नसल्यावर आपण काय करतो? तिरकस गुणाकार. 625 1 625 वजा 49 1 49/625. मग कॉस वर्ग थिटा बरोबर 625 49 गेले
झालं किती 576 छेद 625. मग याचं वर्गमूळ घ्या. मग कॉस वर्ग थिटाचं वर्गमूळ कॉस थिटा 576 24चा वर्ग आहे छेद 25. हे आले आपले कॉस थिटा. मिळाले. आता टॅन करायचंय. मग साइन कॉस टॅन मध्ये काय संबंध आहे? आहे आता लिहिलं मी काय साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. पण टॅन थिटा काढायचं ना, मग मी असं लिहितो की टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. समजलं का? टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. म्हणून लाईट गेली आहे जरा लक्ष द्या. टॅन थिटा बरोबर साइन थिटा. साइन थिटाची किंमत किती येते? साइन थिटा दिलेली आहे. सांगितली किंमत 725 भागिले आहे. भागिले ते मी असं लिहितो. छेद म्हणजेच भागिले. ओके. मग साइन झाला. मग कॉसची किंमत किती आहे? 24/25. ओके. तर टॅन थिटा बरोबर तर हे भागिले आहे. भागिलेचं काय करतात? गुणिले करतात. याला उलट होणार 25/24 होणार. ओके. मग टॅन थिटा बरोबर 25 गेले 25 गेले राहिले काय 724. म्हणजे आपली टॅन थिटाची पण किंमत मिळाली आहे. कॉस थिटा मिळाले आणि टॅन थिटा मिळाले. समजलं एवढं? नंतर दुसरा बघूया. सेकंड मध्ये सांगितलं टॅन थिटा दिलाय. जर टॅन थिटा 3/4 असेल तर तुम्हाला करायचंय सेक थिटा आणि कॉस थिटा. ओके. जर टॅन थिटा दिलाय तर टॅन आणि सेक मध्ये काय संबंध आहे? तर टॅन आणि सेक मध्ये काय संबंध आहे? तर 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजेच काय सेक वर्ग थिटा. साइन कॉस टॅन पहिला येतो मग सेक येतो. ओके. तर इथे आता 1 अधिक टॅनची किंमत 3/4. मग टॅनचा वर्ग असल्यामुळे याचा वर्ग करा बरोबर सेक वर्ग थिटा. 1 अधिक 3चा वर्ग 9/16 बरोबर सेक वर्ग थिटा. म्हणजे छेद काय नाही म्हणजे 1 असणार. तिरकं सुद्धा का 16 अधिक 9/16 बरोबर सेक वर्ग थिटा. 16 आणि 9 किती होणार? 25/16 बरोबर सेक वर्ग थिटा. मग वर्गमूळ घ्या. याचा वर्गमूळ घ्या सेक थिटा बरोबर याचा वर्गमूळ 5/4. समजलं? सेक थिटाची किंमत आपली किती आली? 5/4 आली. ओके. आता कॉस काढायचा आहे. तर सेक आणि कॉस मध्ये काय संबंध आहे? तर कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1. साइन गुणिले कॉस 1, कॉस गुणिले सेक 1, टॅन गुणिले कॉट 1. पाठ करा. पाठ केल्याशिवाय काही पर्याय नाही तुम्हाला. मग कॉस थिटा माहित नाही. सेक थिटा किती आहे? सेक थिटा आहे 5/4. 5/4 बरोबर 1. मग कॉस थिटा बरोबर हे 5/4 किती जाणार? इथे मध्ये गुणुले आहेत. अधिक असते तर वजा आले असते 5/4. पण गुणुले असल्यामुळे जे भागिले असतात ते वरती गुणुले होतात आणि गुणुले असतात ते खाली भागिले होतात. म्हणजे 1 गुणुले 4/5 म्हणजे कॉस थिटाची किंमत आपली किती येणार रे? 4/5. कळलं इतकं? ओके. लिहून घ्या. पुढचा प्रश्न. नेक्स्ट वन. नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलंय कॉट थिटा दिलाय 40/9 आणि कॉसेक आणि साइन आपल्याला काढायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? तिसऱ्या मध्ये कॉट थिटा माहिती आहे. जर तिसरा प्रश्न कॉट थिटा बरोबर 40/9 तर कॉसेक थिटा व साइन थिटा काढायचं. तर कॉसेक भेटल्यावर साइन तर भेटणारच आपल्याला कारण कॉसेक आणि साइन मध्ये संबंध आहे. आता मगाशी कसं
कॉस आणि सेक मध्ये होता, सेक भेटला कॉस भेटला, इथे कॉसेक भेटणार साईन भेटणार. ओके, मग आता आधी कॉट आणि कॉसेक मधला काय संबंध आहे, तर 1 अधिक कॉट वर्ग थिटा म्हणजेच काय कोसेक वर्ग थिटा. काय लक्षात आहे ना, सांगितलं सीसी लहान आधी मग मोठा नंतर, बरोबरच्या उजवीकडे मोठा असतो कोसेक. मग 1 अधिक कॉट दिलेला आहे 40/9. आता आपण जर सेकंड सम केला तसंच आहे, जर क्लासमध्ये असता तुम्हाला मी होमवर्क दिला असता, म्हणजे 16 सांगितलं असतं. आता मी सॉल्व्ह करतोय. 40चा वर्ग 1600, 9चा वर्ग 81 बरोबर कॉसेकचा वर्ग. छेद काय म्हणजे 1 असणार, तिरक्या सुद्धा काय होणार 81 × 81 अधिक 1600 × 1600 छेद 81 बरोबर कॉसेक वर्ग थिटा. ह्याची बेरीज देणार 1681 छेद 81 बरोबर कॉसेक वर्ग थिटा. याचा वर्ग बघूया. कॉसेक थिटा बरोबर 1681 कसला वर्ग आहे 41 आणि 81 तर माहिती मला 9चा, म्हणजे कोसेक थिटाची किंमत आली 41/9. कळलं इतकं? सोपी सोपी माहित आहे. कोसेक भेटल्यावर साईन भेटणारच, कारण काय साईन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर किती येतो 1. ओके, म्हणून साईन थिटा गुणिले कोसेकची किंमत 41/9 बरोबर 1. मग साईन थिटा बरोबर मध्ये गुणवले आहेत ना, मग भागिले तिकडे जाऊन गुणवले होणार, गुणवले ते भागिले होणार. जर बेरीज असते तर वजा झाले असते. इथे 1 गुणवले 9/41 होणार, म्हणून साईन थिटाची किंमत किती येणार 9/41. ओके, जरा आवाज होतोय, खिडकी बंद करतो जरा. समजलं इतकं? काय डाऊट तुम्हाला? आता एक चौथं गणित घेऊया आणि थांबूया. इथे लाईट पण गेलेली आहे. चौथं गणितामध्ये तुम्हाला काय सांगितलं बघा. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 सेक थिटा जर 5 सेक थिटा वजा 12 कॉसेक थिटा बरोबर 0, तर तुम्हाला काय करायचंय सेक थिटा करायचंय, कॉस थिटा करायचंय आणि साइन थिटा करायचंय. आता मला कोणतंही एक गुणोत्तर नाही दिलंय. 1, 2, 3 मध्ये कसं एकामध्ये तुम्हाला साइन माहिती होता, एकामध्ये टॅन माहिती होता, एकामध्ये कॉट माहिती होता. आता इथे असं काही दिलं नाही, मग इथे आपल्याला काढायचंय. सेक आणि ह्या जे दिलेलं आहे याच्यावरून तुम्हाला अशी एक किंमत काढायची आहे ज्याच्यावरून या बाकीच्या 3 निघतील. कसं तर बघा, जे दिले ते घ्या आधी. 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. मग हा जो वजा 12 आहे तो तिकडे काय करा अधिक करा, म्हणजे 5 सेक थिटा बरोबर अधिक 12 कोसेक थिटा. आता मला माहिती आहे सेक थिटा म्हणजे काय, सेक म्हणजे 1/cos. हे लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा. पुन्हा पाहिजे तर लिहून काढा की साइन गुणिले कॉसेक बरोबर काय असतो 1. म्हणजे याचा अर्थ साइन थिटा घेतला तर 1/cosec किंवा कोसेक घेतला तर 1/sin. तसं कॉस गुणिले सेक काय असतो 1. जर कॉस घेतला तर 1/sec आणि सेक घेतला तर 1/cos. हे लक्षात ठेवा, याचा उपयोग होणार आहे प्रत्येक वेळेला. सेक म्हणजे काय तर 1/cos थिटा बरोबर 12 गुणिले कोसेक म्हणजे काय तर 1/sin थिटा. ओके, आता हे लिहिल्याच्या नंतर ते लिहायला विसरू नका की तुम्ही जे चेंजेस केलेत ना ते कारणामध्ये लिहायचं की सेक थिटा म्हणजे काय घेतलं आपण 1/cos थिटा घेतलं आणि कॉसेक थिटा म्हणजे काय घेतलं 1/sin थिटा घेतलं. हे कारण लिहायला विसरायचं नाही, हे कंपल्सरी कारण लिहायचं आहे. ओके, कळलं इतकं? आता गुणा करा, अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा. मग 5/5/cos थिटा बरोबर 12/sin थिटा. आणि इथे एकांतर क्रिया करा. एकांतर म्हणजे काय, या साईनला इकडे घेऊन या आणि या 5ला इकडे घेऊन जा. याला एकांतर क्रिया म्हणतात. म्हणजे साइन इथे येणार आणि काय बनणार
साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 12/5. ओके. परंतु काय याची काय किंमत असते, साइन थिटाला जर कॉस थिटाने भागलं तर काय मिळतं, पटकन टॅन थिटा मिळतो. जे बोलले ते व्हेरी गुड, जे नाही बोलले त्यांचा अजून कच्चा आहे. प्रॅक्टिस करा. ओके. म्हणजे याचा अर्थ इथे टॅन टाकणार 12/5 ही किंमत कोणाची आली, टॅन थिटाची आली. आपल्याला टॅन थिटा नाही काढायचा आहे, पण टॅन वरूनच हे समज निघणार. टॅन वरून सेक निघणार, सेक वरून कॉस निघणार, मग कॉस आणि टॅन वरून साइन निघणार. ओके. कळलं इतकं. आता बघा, टॅन वरून सेक निघणार, 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजे काय, सेक वर्ग थिटा. मग 1 अधिक टॅन किती आहे, 12/5. टॅनचा वर्ग असल्यामुळे याचा वर्ग करा, सेक वर्ग थिटा. 1 अधिक 12चा वर्ग 144, 5/25 बरोबर सेक वर्ग थिटा. इथे काय होणार, तिरकस गुणाकार 25/25 144/25 बरोबर सेक वर्ग थिटा. यांची बेरीज 169/25 बरोबर सेक वर्ग थिटा. आता यांचं वर्गमूळ घ्या, सेक थिटा याचं वर्गमूळ 13/5. डाऊट समजलं एवढं फक्त ना. आता सेक वरून कॉस काढू शकतो आपण, कसं काढणार, तर कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1. कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1. ओके. मग कॉस थिटा गुणिले सेक ची किंमत 13/5 बरोबर 1. म्हणून कॉस थिटा बरोबर हे जे भागिले आहेत ते गुणिले होणार आणि जे गुणिले आहेत ते भागिले होणार. म्हणजे कॉस थिटाची किंमत मिळणार 5/13. ओके. त्याची मिळाली आपल्याला किंमत 5/13. कॉस मिळाला. आता कॉस आणि टॅन बरोबर आपण साइन काढणार. त्यासाठी मी तुला रफ करतो. साइन काढायचं आपल्याला. मग साइन काढण्याचे 2 सूत्र आहेत. एक तर साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1 घ्या, म्हणजे असं येणार. ओके. किंवा मग साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर टॅन थिटा घ्या, काही घ्या. या प्रकरणाची गंमत अशी आहे की कोणताही गणित तुम्ही 2-3 प्रकारे सॉल्व्ह करू शकता. ओके. मग साइन थिटा बरोबर हे साइन थिटा काढायचं आपल्याला, कॉस माहिती आहे तू तिकडे घेऊन जा. टॅन थिटा गुणुले भागिले ते काय होणार, गुणुले होणार, गुणुले कॉस थिटा. आता किमती ठेवा. टॅन थिटा किती आहे 12/5 गुणुले कॉस किती काढला 5/13. 5/5 गेले म्हणून साइन थिटाची किंमत 12/13. सिंपल. आय थिंक तुम्हाला सर्वांना समजलं असेलच. ओके. तर पहिली 4 गणित सोपी होती, 5वा पण सोपा आहे, 6व्यापासून थोडासा त्रास होणार. परंतु ज्यांना खरोखरच गणित हा विषय आवडतो किंवा गणितामध्ये काहीतरी करायचं पुढे जाऊन सायन्स घ्यायचं असेल किंवा कॉमर्समध्ये मॅथ्स घ्यायचं असेल त्यांनी मात्र हे चॅप्टर व्यवस्थित करा. ओके. या प्रकरणामध्ये मजा अशीच आहे की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढे तुमचे सम जास्तीत जास्त सॉल्व्ह होतील. एक्स्ट्रा सम्स आम्ही देतो ते काही मुलं तर फक्त बघतात आणि सर मला हे येत नाही. प्रॅक्टिस तर करा, ट्राय तर करा, काय चुकते ते तर बघा. तुम्ही डायरेक्टली म्हणता मला येत नाही असं नाही करू. ओके. त्याची प्रॅक्टिस करा, त्याच्याशी रिलेटेड काही सम्स असतील, गणित असतील बघा आणि बघून मग सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या पद्धतीने काही सोडवा. ओके. 4-5 वेळा करा, बघा तुम्हाला गणित येणार, 100% येणार. फक्त जरा आवड निर्माण करा, कारण की या वेळेला आपल्याला घरात बसूनच जास्तीत जास्त अभ्यास करावा लागणार आहे. ओके. सो प्लीज हे करा, 2-2 वेळा सोडवा. याच्याशी रिलेटेड गणित पण सॉल्व्ह करा जी सॉल्व्ह एक्झाम मध्ये असतात. ओके. ती गणित सॉल्व्ह करा. एक्स्ट्रा तर मी तुम्हाला देणारच आहे, त्या एक्स्ट्रा वेळेचा अभ्यास मला करायचा आहे. ओके.